अलीकडे झालंय काय? अनेक तरुणाई आमची नव्या क्षेत्रात येऊ पाहते, येते, यशस्वी मात्र होत नाही, अपयशी ठरते, निराश होते आणि मग काय उपयोग नाही. सगळे प्रश्न, सगळ्या समस्या, सगळ्या अडचणी ह्या अपूर्ण ज्ञानातूनच निर्माण होतात ही वस्तुस्थिती आहे. अपूर्ण ज्ञान, अपुरी माहिती, सगळ्या प्रश्नांचा उगम इथून होतो. एका ठिकाणी लग्न सुरू होत, नवरा नवरी उभा, अंतरपाठ धरलेला. आता पुरोहित मंगलाष्टका सुरू करणार होते. तेवढ्याच गावचे सरपंच उठले आणि जमलेल्या सगळ्या लोकांना म्हणाले, लग्न लागायच्या आधीच विचारतोय, या लग्नाबद्दल कुणाला अडचण आहे का? कुणाला काय प्रश्न आहे का? असेल तर आत्ताच सांगा. लग्न झाल्यानंतर या दाम्पत्याला त्रास नको. कुणाला काही शंका, अडचण, कुणाची समस्या, प्रश्न असेल तर आत्ताच सांगा. सरपंच एवढे बोलले, तेवढ्यात मागच्या रांगेत बसलेली एक तरुणी हातात तानं बाळ घेऊन उभा राहिली आणि सरळ स्टेजच्या दिशेने यायला लागली. तानं बाळ घेतलेली ती तरुणी बघितली तशी नवरी एक पाऊल मागे सरली, खाडकन नवऱ्या मुलाच्या मुस्करात मारली. त्याला काय कळेच ना काय झाले. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, नवरी मुलीच्या आईला बेशुद्धी जागेवरच पडली चक्कर येऊन. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, मुलीचा बाप बंदूक आणायला घरातच धावला जागेवर. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, मुलीच्या भावाने डोक्यावरचे फेटे काढले आणि मुलाच्या दिशेने धावले. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, भाई पाहुणे उभा राहिली. मोडलं सगळा उद्योग तिथल्याच. तेवढ्यात ती तरुणी पुढे आली आणि सरपंचाने विचारलं, काय ग बाळ, तुझी काय अडचण आहे? तशी ती तानी बाळ घेतलेलं तरुणी म्हणाली, माझी अडचण? माझी कुठे अडचण आहे? तुम्ही काय बोलताय ते मला मागं नीट ऐकू येत नव्हतं म्हणून पुढे आले. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.